आज आपण मस्त अशी मोहनथाळ बर्फी बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल बागुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इतकी परफेक्ट बनते ही मोहनथाळ आणि टेस्ट अप्रतिम, म्हणजे तुम्हाला एखाद्या हलवाईकडे पण मिळणार नाही इतकी छान चव ह्या मोहनथाळची आहे. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी हा मोहनथाळ कसा बनवायचा ते सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मोहनथाळ बनवण्यासाठी कुठल्याही एका वाटीने 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेणार आहोत त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं आहे. आणि हे बेसन पीठ दळलेलं आहे, म्हणजे जसं आपल्याला रेग्युलर आपण यूज करतो तसं बेसन पीठ आहे, बारीकच आहे, जाडसर वगैरे नाही, बारीक पीठ आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे मी तूप घातलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर 4 ते 5 चमचे आपल्याला दूध घालायचं आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. याच्यामुळे मोहनथाळ मस्त रवेदार आणि मऊसूत बनायला मदत होते. तर 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप घालायचं आणि 4 ते 5 चमचे दूध घालून दूध आणि तूप बेसन पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं केल्यामुळे पीठ जे आहे ना ते छान रवेदार होतं आणि मोहनथाळ अप्रतिम होतो. दूध आणि तूप बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलं. आता हे पीठ आपल्याला हाताच्या साहाय्याने असं दाबून ठेवायचं आहे 10 मिनिट. आता याच्यावर एक डिश झाकू आणि हे पीठ आपण 10 मिनिट मुरू देणार आहोत. 10 मिनिटानंतर पाहूया. 10 मिनिट झालेले आहेत. 10 मिनिटामध्ये मी बदाम पिस्ता कट करून घेतला, विलायची पावडर तयार करून घेतली. त्याच्यानंतर 10 मिनिट झाले आणि 10 मिनिटानंतर आता हे पीठ आपल्याला फोडून घ्यायचं आहे, सुटसुटीत करून घ्यायचं. आणि जे पुरणाची गाळणी असते ना आपली चाळणी, त्या चाळणीने आता हे पीठ आपल्याला पुन्हा चाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये खडे वगैरे राहणार नाही. छान रवेदार पीठ आपल्याला एकसारखं मिळेल आणि जेव्हा आपण भाजू त्यावेळेला गुठळ्या पण होणार नाही. तर पुरणाची चाळणी आहे ही, ह्या चाळणीने छान असं पीठ चाळलं जातं. तर बघा, या ठिकाणी आपण संपूर्ण पीठ जे आहे ते चाळणीवर चाळून घेणार आहोत. ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ना त्या सगळ्या करायच्या. मोहनथाळ अप्रतिम होतो. आणि वाटी तुम्हाला पाहिजे त्या आकाराची वाटी तुम्ही घेऊ शकतात, फक्त त्याच वाटीने सगळं माप घ्यायचं आहे. आता हे बेसन पीठ आपण सगळं चाळून घेतलेलं आहे. चाळून घेतल्यानंतर आता हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता पीठ भाजण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे. आता मी तुपाचं प्रमाण सांगते. 2 वाट्या आपण बेसन पीठ घेतलं, त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी, म्हणजे अगदी किंचित थोडंसं कमी इतकं वाटीभर तूप घ्यायचं आहे. फक्त थोडं किंचित कमी, कारण की आपण 2 चमचे याच्यामध्ये घातलं होतं, म्हणून अगदी थोडंसं 1 पेर कमी इतकं मी तूप घेतलेलं आहे. 1 वाटीला 1 पेर कमी इतकं तूप घ्यायचं. आता एका कढईमध्ये तूप वितळवून घेतलं आणि याच्यातलं 2 चमचे तूप आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते आपण नंतर घालणार आहोत पिठामध्ये. आता ह्या तूप वितळल्यानंतर ह्या तुपामध्ये आपण जे चाळून घेतलेलं पीठ आहे ते भाजून घेणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी गॅसवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे. आता कमी गॅसवर आपण 15 मिनिट अगोदर हे पीठ भाजणार आहोत, मग नंतर बाकीची प्रोसेस पण सांगणार आहे मी. 15 मिनिट आता आपण अगोदर हे पीठ भाजून घेऊ आणि बरोबर 15 मिनिट झाल्यानंतर आपल्याला साखरेचा पाक करायला ठेवायचा आहे. पीठ आपण एका बाजूला भाजणारच आहोत तुपामध्ये. फक्त 15 मिनिट झाल्यानंतर साखरेचा पाक बनवायला सुरुवात करायची, म्हणजे दुसऱ्या गॅसवर ठेवायचं. तर आता या ठिकाणी जवळजवळ 15 मिनिट मी पीठ भाजून घेतलं आणि बघा हळूहळू तूप सुटलेलं आहे. आता गॅस एकदम मंद केला आणि गॅस चालूच आहे, फक्त कमी करायचा, एकदम मंद ठेवायचा. आणि आता साखरेचा पाक करण्यासाठी ज्या वाटीने आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी शिगोशिक 1 वाटी साखर घ्यायची. ती मी एका मोठ्या वाटीमध्ये भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे. साखरेचा पाक तयार करण्यासाठी 1 वाटी साखरेला पाऊण वाटी पाणी घ्यायचं आणि पाणी साखरेमध्ये घातलेलं आहे आणि साखरेचं भांडं आपण गॅसवर ठेवलेलं आहे. गॅस कमी ठेवायचा, कमी गॅसवर साखर विरघळायला ठेवलेली आहे. एका साईडला आपण पीठ पण खालीवर मिक्स करत राहायचं आहे आणि साखर हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली आहे. गॅस कमीच ठेवायचा, फास्ट गॅसवर साखरेचा पाक तयार करायचा नाही, नाही तर तो खूप घट्ट होईल. आता आपण बरोबर 15 मिनिट 17 मिनिट या ठिकाणी झालेले आहेत.
17 मिनिटानंतर जे तूप आपण काढून ठेवलेलं होतं ते पुन्हा मी त्या सगळं तूप जे आहे 2 चमचे ते पुन्हा पिठामध्ये घातलेलं आहे. ही सगळी प्रोसेस जी आहे ती अगदी महत्त्वाची आहे. हलवा यापेक्षा सुद्धा अतिशय अप्रतिम असा मोहनताळ तयार होतो आणि चव तर विचारूच नका तुम्ही. तर बघा, जे उरलेलं तूप होतं ते घालून आपण हे पीठ पुन्हा आणखीन 2 ते 3 मिनिट भाजून घेणार आहोत. बघा, जे तूप आपण काढून ठेवलं होतं ते काढून घेतलेलं होतं ते तूप पुन्हा घातल्यानंतर 17 मिनिटानंतर ते तूप पुन्हा पिठामध्ये घालायचं आणि पुन्हा 3-4 मिनिट आपल्याला ते तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता इकडे या बाजूला साखरेचा पाक पण तयार झालेला आहे की नाही ते पाहून घेऊया. तर 2 बोटांमध्ये साखरेचा पाक घ्यायचा आणि थोडासा थंड होऊ द्यायचा तो. थंड झाल्यानंतर बघा अशी एक तार आली की लगेच गॅस बंद करायचा. या ठिकाणी साखरेचा पाक जो आहे तो तयार झालेला आहे. खूप कडक पाक करायचं नाही. अशा पद्धतीने बोटांमध्ये एक तार दिसली की बंद करायचं. आता आपण तूप घातल्यानंतर 4 मिनिट मी पीठ भाजून घेतलं. त्याच्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे. हे दूध आता आपल्याला ह्या बेसनामध्ये घालायचं आहे. तर मी दूध घालून घेतलं आहे बेसनामध्ये आणि दूध घातल्यानंतर आता पुन्हा आपल्याला आणखीन 10 मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे. ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण अर्धी वाटी दूध आता ह्या बेसनामध्ये घातलं त्यावेळेला तुम्हाला दिसत असेल की पिठाचा गोळा तयार झालेला आहे. पण आता दूध घातल्यानंतर जेव्हा आपण हे पुन्हा 10 मिनिट भाजू त्यावेळेला हळूहळू त्या दुधाचा मावा तयार होतो पिठामध्ये आणि मावा तयार झाल्यानंतर पुन्हा हे पीठ तूप सोडतं आणि तूप सोडून दिल्यानंतर सुटसुटीत होतं. आता तुम्ही बघतच असाल तुम्ही. तर हळूहळू पीठ कोरडं होत जात आहे. दुधाचा खवा तयार झालेला आहे, मावा तयार झाला आहे आणि सगळ्यात शेवटी बघा 10 मिनिट भाजून घेतल्यानंतर असं सुटसुटीत पीठ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर अशीच प्रक्रिया जी आहे ती मोहनथाळची असते. अप्रतिम मोहनथाळ तयार होतो. 10 मिनिट भाजल्यानंतर पीठ सुटसुटीत झालं, तूप सोडून दिलं. आता या ठिकाणी गॅस बंद करून जी कढई आहे बेसन पिठाची ती मी खाली उतरवून घेतली आहे. खाली उतरवून घ्यायची. त्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे. जायफळ किसून घालूया. जायफळ आणि वेलदोड्याच्या पावडरमुळे अप्रतिम चव येते मोहनथाळला. तर जायफळ आणि वेलदोड्याची पूड आता आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे करता करता पीठ थोडंसं कोमट होतं आणि जो आपण पाक तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा कोमट झालेला आहे. आता हा पाक जो आहे तो पिठामध्ये घालायचा. तर या ठिकाणी गॅसवर ही प्रक्रिया करायची नाही आहे. ही सगळी खालीच करायची आहे. पीठ भाजून घ्यायचं, मग कढई खाली उतरवायची, त्याच्यात वेलदोड्याची पूड घालायची, जायफळ पूड घालायची, मिक्स करून घ्यायचं. हे करता करता पीठ थोडंसं थंड होतं म्हणजेच कोमट होतं आणि मग नंतर याच्यामध्ये आपल्याला जो साखरेचा आपण पाक तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. तर हळूहळू हे पीठ जे आहे तो साखरेचा पाक जो आहे तो पीठ शोषून घेतो आणि मस्त या ठिकाणी छान घट्ट गोळा आपला तयार होतो मोहनथाळ बर्फीचा. तर हळूहळू बघा तुम्ही बघतच असाल की जसं जसं मी मिक्स केलं तसं तसं ते घट्ट होत गेलं. आता हे सारण सगळं आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तूप भरपूर आहे म्हणून खाली डिशला तेल लावायची तूप लावायची गरज पडत नाही. आपोआप सरळ अशी छान मोहनथाळ बर्फी बाहेर निघते. म्हणून मी काही डिशला तूप लावलेलं नाही. सगळं सारण जे आहे ते डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. चमच्याच्या सहाय्याने आता हे सगळं सारण डिशमध्ये पसरवून घेऊया आणि आता याच्यावर आपल्याला छान सजावटीसाठी बदामाचे, पिस्त्याचे, काजूचे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घालू शकतात. नसतील नाही घातलेत तरी देखील चालेल. तर बदाम आणि पिस्त्याचे काप आता आपण या मोहनथाळवर घालून घेणार आहोत. म्हणजे अजून आकर्षक मोहनथाळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आकर्षक तर आहेच परंतु त्याची चव इतकी अप्रतिम आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर बनवलं ना तर मोहनथाळ अप्रतिम होईल. फक्त कुठल्याही आकाराची वाटी घ्यायची, तीच कायम ठेवायची सगळ्या वस्तूंसाठी. आता हे सारण आपण हवेमध्ये थंड करून घेणार आहोत. तर फॅनच्या हवेखाली अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये हा मोहनथाळ मस्त असा सेट होतो आणि 25 मिनिट अर्धा तास झाल्यानंतर आता मी कट करून घेते आणि बघा इतका छान मऊसूत आणि इतका सुरेख मोहनथाळ झालेला आहे की मी याचं शब्दात वर्णन करू शकत नाही आणि चव तर खूपच अप्रतिम आहे.
कट करून घेऊया मोहनथाळ. चौकोनी आकारामध्ये कट करायचा आणि छान असा या ठिकाणी चविष्ट, म्हणजे त्याची चव जिभेवरच रेंगाळत राहील इतका छान या ठिकाणी ही मोहनथाळची बर्फी तयार झालेली आहे. तर बघा, एकदम मऊसूत आहे आणि दूध टाकलेलाचा जो मावा तयार झालेला आहे त्याची टेस्ट अप्रतिम लागते मोहनथाळमध्ये. बघा, सुरेख असा मोहनथाळ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. अगदी मऊसूत असा हा मोहनथाळ तयार आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत.